प्रत्येक गृहिणीसाठी भाजीला रोज काय बनवावे हा प्रश्न असतो। जर घरात भाजीला नसेल आणि तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचे असेल तर तुम्ही ही फरसाणची चमचमीत भाजी बनवू शकता, तीही अगदी सोप्या पद्धतीने। भाजी बनवण्यासाठी कढई घेतली आहे। कढईमध्ये पहिले घालूया 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झाले की ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे। मोहरी आणि जिरे फुलल्यावर ह्यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ताने ह्या भाजीला खूपच छान टेस्ट येते। एक कांदा इथे मी कट करून घातला आहे बारीक। कांदा ह्यामध्ये छान प्रकारे परतून घेऊया। कांदा गुलाबी झाला की ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। 1 चमचा ही आलं लसूण पेस्ट घालू शकता। त्यानंतर 1 टोमॅटो चिरून घालूया। टोमॅटो ही ह्यामध्ये मऊ होईपर्यंत छान प्रकारे परतून घेऊया। टोमॅटो हा मऊ झाला की ह्यामध्ये घालूया 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। घातलेले सर्व सुके मसाले ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत 2 मिनिटे शिजवून देऊयात। त्यानंतर ह्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करूया। मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे। आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये घालूया अर्धा कप पाणी। स्टार्टिंगलाच अर्धा कप ह्यामध्ये पाणी यासाठी घातले जेणेकरून हे मसाले एकमेकांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल। त्यामध्ये आपण घालणार आहोत फरसाण घालून ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला अशी फरसाणची सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही असेच 5 मिनिटं शिजवून देऊन अशीच भाजी सर्व करू शकता, किंवा तुम्हाला जर ह्याची पातळ भाजी बनवायची असेल तर ह्यामध्ये तुम्ही अजून थोडेसे तुम्हाला हवे तेवढे पातळ असे पाणी घालू शकता। तर मी घट्ट पातळ त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालून घेतले, कारण मला पातळ भाजी बनवायची आहे। गरजेनुसार पाणी घातल्यानंतर 5 मिनिट हे मी मंद आचेवर चांगली ह्याला उकळी येईपर्यंत शिजवून देते। अजिबात ह्या स्टेजला फरसाण जास्त हलवायचे नाही, नाहीतर ह्याची तुकडे होण्याची ह्यामध्ये शक्यता असते। तर फ्रेंड्स पहा, 5 मिनिट छान प्रकारे उकळल्यानंतर आपली चमचमीत अशी फरसाणची भाजी तयार आहे। सर्विंगसाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर पहा, तुम्हाला इथे फरसाणचा म्हणजे त्यामध्ये जे शेव आहे त्याचा अजिबात गाळ झालेला दिसत नसेल। अशा प्रकारे सकाळच्या घाईत एकदम झटपट होणारी भाजी तुम्ही बनवू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।